रस्त्यावर उतरलेल्या होत्या. पूर्ण जंतर मंतर हे मैदान फुल झालेलं होतं. ही संघटनेची केंद्रीय पदाधिकारी ममता सावंत हे स्टेजवर उभे होते. त्या भारतीय मजदूर संघटनेतर्फे आपली जत्रा, अंगणवाडीतर्फे आपली जत्रा मंडळी आहे. नंदा चव्हाण, दत्त वाडकर, ही वनिता सावंत अखिल भारतीय अंगणवाडी महाकर्मचारी संघाचे केंद्रीय सचिव. आज एकटी महाराष्ट्रभर फिरत असताना आम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास झाला नाही. परत नाव सांगू. मी उषा राजेंद्र पाटील, कृष्णानगर अंगणवाडी खेडबीड. आज आम्ही 4 तारखेपासून इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आमच्या मागण्या सरकारने अर्धवट पूर्ण केल्या आणि त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला इथं आंदोलनाला बसावं लागतं. आज आमच्या बघितल्या मागण्या तर सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांना 4% महागाई वाढ करताय, 8वा आयोग 7वा आयोग देताय. मग ते कर्मचारी तुमचे सरकारी आहे, आम्ही मानधनावर आम्ही काम करतोय म्हणजे आम्ही कर्मचारी नाही आहे का? मग प्रत्येक योजना जो सरकार खाली पाठवत असतं झेडपीला, त्या योजना आम्ही अंगणवाडी मार्फत राबवतो. प्रत्येक योजना, कुठली योजना नाही असं अंगणवाडी काम करत, प्रत्येक योजनेवरती काम करत असते. आणि एवढं काम करूनही तुम्ही जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आज आम्हाला रस्त्यावर इथं झेडपी समोर बसावं लागतं. सरकारनं आमचा एवढाच विचार करावा की सगळीच काम करतात आणि तुम्हीच सांगितलंय सरकारनं की समान कायदा समान वेतन. मग आम्ही कशामध्ये कमी? आम्ही प्रत्येक गोष्ट काम करत असतोय. अंगणवाडीतल्या गरोदर बायकापासून ते 6 वर्षापर्यंतच्या प्राथमिक शाळेमध्ये मुलाला देईपर्यंत ही सगळी कामं आम्ही करत असतो. त्या बालकाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास हा आमच्या मार्फत साधला जातो. ज्यावेळेस बाई गरोदर राहते त्यावेळेस तिच्या 3-4 महिन्यापासून आम्ही CBAचे कार्यक्रम घेऊन तिच्या आरोग्याचं, स्वच्छतेचं आणि तिच्या वजनाचं याचं सगळी नोंद आम्ही आमच्या रजिस्टरमध्ये लिहिलेली असते. आज आम्ही तुम्ही दिलेला मोबाईल, ते जो मोबाईल चालवत होतो आम्ही ते चालवून त्याच्यावर काम करून इकडं रजिस्टर 16 रजिस्टर तेही मेंटेन करतोय आम्ही. आणि व्यतिरिक्त तुमचं BLOचं काम, राजकीय जे BLOचं काम आहे तेही तुम्ही आमच्या गळ्यात मारले. आज आम्ही जर ते BLOचं काम नाही म्हणलं तर आम्हाला सांगतात की कामावरनं कमी करून टाकू आम्ही, तुम्ही हे काम करायलाच पाहिजे. आणि तसं बघायला गेलं तर हे सगळा कामाचा गाडा ओढत आम्ही रोज अंगणवाडीत मरतोय. घरी गेल्यानंतर 10,000 पगारात तिथंही आम्ही घर चालवता रोज मरतोय. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की आम्ही रोज जर मरत असलो घरात आणि शाळेत तर आज इथंही मरणार आहे. एक तर आम्ही घरी जाणार नाही, अंगणवाडी उघडणार नाही. सरकारने आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आमची परीक्षा बघू नये. आज सरकारनेच हा नियम काढलाय की भरती करताना अंगणवाडीमध्ये परितक्त्या आणि विधवा महिलांची भरती केली जाते, तिला पहिलं प्राधान्य असते. मग सरकारनं हा विचार करावा की त्या विधवा आणि परित्यक्त्या घरात कुटुंब प्रमुख असतोय का? त्या 10,000 तिचं घर चालतं का? आणि जर चालत असलं तर सरकारने तसं हे करावं, आम्ही मान्य करू. आज 60 रुपये किलो ज्वारी झाली आहे, 25 रुपये पावशेर भाजी झाली आहे. आज मुलांचं शिक्षण बघता तर स्पर्धेचं युग असल्या कारणानं प्रत्येक शाळेनं शिकवणीत गेल्याशिवाय विद्यार्थी पुढे जात नाही. मग आज त्या विधवा परितक्त्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातल्या बाईला का कसं जगायचं? एवढंच आम्ही ह्या सरकारला विचारतो. आणि जे राज्य आणि केंद्र सरकारचं, एक पाय आमचा केंद्रात आहे आणि एक दुसऱ्या राज्यात आहे, तर एक कुठेतरी ठेवा, एक तर केंद्रात तरी ठेवा आम्हाला, नाही तर एक तर राज्यात तरी ठेवा.